मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ढोकळा बनवूया। 1 वाटी बेसनचा ढोकळा बनवणार आहे। अर्धा किलो ढोकळा होतोय आणि घशामध्ये ठोठरा न बसणारा मऊसूत असा जाळीदार ढोकळा बनवूया। ढोकळा बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे जे बेसन आहे आपल्याला विकतचं डाळीचं पीठ मी म्हणजे घेतलेलं आहे। ढोकळा बनवत असताना शक्यतो विकतचं पीठ वापरायचं, थोडंसं ते बारीकच असतं त्यामुळे ढोकळा छान होतो। ढोकळा बनवत असताना मी शक्यतो विकतचं पीठ वापरते। तसंच मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेणार आहे। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि लिंबू लागणार आहे। अर्धी वाटी आपल्याला पाणी लागणार आहे। मी आता अंदाजेच त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घातलं कारण नंतर गरजेनुसार आपण वरून पाणी घेऊ शकतो। आणि चवीनुसार अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घातलं। 1 वाटी बेसनचा ढोकळा बनवत असाल तर अर्धा चमचा मीठ पुरेसं आहे आणि इथे 2 चमचे साखर घातलेले आहे। किंचितसे त्यामध्ये हळद घालायची आहे, म्हणजे चिमूटभर हळद घालायची। हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर सोडा आणि हळदीची दोन्हीचं रिएक्शन होऊन त्याचा ढोकळ्यामध्ये कलर थोडासा लालसर असा चेंज होतो, म्हणून हळदीचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं। आता खाण्याचा कलरही कोणी वापरतं, परंतु आता माझ्याकडे नाही आणि मी वापरतच नाही, त्यामुळे मी शक्यतो हळद वापरते। थोडीशी हळद घातली की ढोकळ्याला कलरही छान येतो आणि चवही छान लागते। 3 चमचे तेल घातलेलं आहे, म्हणजे पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने 3 चमचे तेल घातलेलं आहे। 2 चमचे साखर घातली, 3 चमचे तेल घातलं, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर घातल्यामुळे बनवलेला ढोकळा मऊसूत होतो आणि घशामध्ये ठोठरा बसत नाही, त्यामुळे साखर ही नेहमी घालायचीच। आता पीठ चाळून घ्यायचं होतं आणि सकाळी चाळणी जी होती म्हणजे पीठ चाळायची ती मी धुतलेली, ती ओलसर होती, म्हणून ही जी आपण पुरण यंत्राची जी जाळी आहे ती घेतलेली आहे। पीठ मी चाळून घेणार आहे। आता मैत्रिणींनो, किचनमध्ये असं काही जर आपल्याला भांडं जर नाही सापडलं तर आपलं हे जुगाड चालूच असतं, तसं माझंही होतं। मी चाळणी दोन्ही पण धुतलेल्या होत्या, गव्हाच्या पिठाच्या आणि ज्वारीच्या पिठाची जे सेपरेट होत्या त्या दोन्ही पण धुतलेल्या होत्या आणि दुसरी लहान चाळण वगैरे माझ्याकडे नाही, म्हणून ही जी माझ्याकडे पुरण यंत्राची जाळी होती ती पटकन मला सापडली आणि ती मी घेतलेली आहे आणि यानंच मी पीठ चाळून घेतलेलं आहे। ढोकळा हलका होण्यासाठी पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे ढोकळ्याला छान जाळी पडते आणि ढोकळा हलका असा होतो, त्यामुळे पीठ चाळून घेतलं आणि हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी जर कमी वाटलं तर वरून थोडंसं तुम्ही पाणी घेऊ शकता आणि तुम्हाला मी पिठाची कन्सिस्टन्सी पण सांगते की आपल्याला कसं सैलसर हे पीठ ठेवायचं आहे, तर छान बनवलेला ढोकळा जो आहे तो छान होतो। आता थोडंसं हे घट्टसर वाटतंय, थोडं पाणी आपल्याला घालायची गरज आहे। किंचितसं मी त्यामध्ये पाणी घातलं, म्हणजे गरजेनुसार तुम्ही पाणी त्यामध्ये, पिठाचं कसं आहे कमी अधिक प्रमाणात लागू शकतं पाणी, आणि पाणी घालून मी छान असं मिक्स करून घेतलं। हे साधारणतः 5 मिनटं मी हे फेटून घेतलेलं आहे, कारण जेवढं तुम्ही पीठ छान असं फेटून घ्याल तेवढा ढोकळा तुमचा छान जाळीदार बनतो आणि हळद पण छान अशी मिक्स होते, त्यामुळे ढोकळ्यामध्ये असे कलर वगैरे लाल कलर ढोकळ्यामध्ये तुम्हाला दिसत नाही। 10 मिनटं पीठ झाकून ठेवलेलं आहे आणि पीठ अगदी सैलसर असं झालेलं होतं, छान भिजलेलं होतं। आता लिंबू सुरुवातीला घातला नव्हता म्हणून इथे अर्धा लिंबूचा जेवढा रस निघेल तेवढा त्यामध्ये मी घातलेला आहे। ज्या वाटीने मी बेसन घेतलेलं ती वाटी थोडीशी लहान होती, म्हणून मी अर्ध्या चमच्याला पण थोडासा कमी असा खाण्याचा सोडा त्यामध्ये घातलेला आहे, म्हणजे बेकिंग सोडा त्यामध्ये घातला आणि छान असं एकत्रित मिक्स करून घेतलं। लिंबू घातला, सोडा घातला, त्यामुळे पीठ हे थोडंसं म्हणजे छान असं फुलून येते। आता सोडा आणि लिंबूचा रस त्यामध्ये सर्व मिक्स होण्यासाठी चमच्याने छान असं मिक्स करून घेतलं। गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक जाळी आपल्याला ठेवायची आहे, कारण आपण जो ढोकळा बनवण्यासाठी जे भांडं ठेवणार आहे त्या जाळीवरती आपण ठेवणार आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला इनो त्यामध्ये घालायचं आहे। इनो घातल्यानंतर हे मिश्रण पटकन आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजण्यासाठी ठेवायचं आहे, त्यामुळे सुरुवातीला इनो घालून पीठ साईडला ठेवलं तर ढोकळा फुलत नाही, म्हणून पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि इथं तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, किती सैलसर असं पीठ ठेवलेलं आहे। अशाच पिठाचं म्हणजे अशाच बॅटरचा जो ढोकळा आपण बनवतो तो छान फुलून येतो, मऊसूत होतो आणि जाळीदार पण बनतो आणि घशामध्ये ठोठरा पण बसत नाही, छान असा ढोकळा बनतो। म्हणून पिठाची कन्सिस्टन्सी ठेवताना अशी सैलसर ठेवायची आहे। आता ज्या भांड्यामध्ये बनवायचं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं। या डब्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे, तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता, परंतु मी पातेल्यामध्ये आज बनवून तुम्हाला दाखवणार आहे। सुरुवातीला 4 ते 5 मिनटं, नंतर 2 ते 3 मिनटं, तर 6 ते 7 मिनटं मी पीठ चमच्याच्या साहाय्याने छान असं फेटून घेतलेलं। पीठ छान असं जेवढं तुम्ही छान हाताने जरी फेटून घेतलं तरी छानच ढोकळा बनतो, पण मी चमच्याने एवढ्या वेळेस म्हणजे 6 ते 7 मिनटं छान असं फेटून घेतलेलं, त्यामुळे छान असं पीठ फेटून झालेलं आहे आणि बऱ्यापैकी ते हलकं फुलकं असं झालेलं आहे। परंतु आता जाळी जर पडायची असेल तर थोडासा त्यामध्ये इनो घातला पाहिजे, म्हणजे छान ढोकळ्याला
जाळी पण पडते. आता इनो वापरून आज ढोकळा बनवायचा होता म्हणून इनोचं 1 सॅचेट जे होतं ते त्यामध्ये घातलं. थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं. आता मिश्रण जे काय आहे ते इथे छान असं फुलतं. नंतर पाण्यामध्ये वाफेवरती आपण शिजवण्यासाठी ढोकळा ठेवतो त्यावेळी ते फुलून येत नाही. जे काही ढोकळा फुलणार आहे त्याचं मिश्रण ते इथेच फुलून येतं. त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता अगदी हलकं असं झालेलं आहे आणि मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे. इनो जो आहे तो सर्व पिठामध्ये मिश्रणामध्ये छान असं मिक्स व्हावा म्हणून मिक्स करून घेतलं. पीठ छान असं फुलून आलेलं आहे. बघा तुम्हाला फरक दिसत असेल. आणि आता एका भांड्यामध्ये काढून घेते. जो डबा आपण ढोकळ्यासाठी वापरणार आहे त्या डब्यामध्ये हे मिश्रण सर्व ओतून घेते. आता ही सर्व प्रोसेस करायची आहे ती घाई गडबडीत करायची आहे. पटकन आपल्याला ढोकळ्यासाठी जे भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये हा डबा ठेवायचा आहे. मी थोडंसं गडबड होत होती म्हणून मी हाताने सर्व अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. आणि डबा आपल्याला टॅप करायची गरज नाही. थोडंसं पसरून घ्यायचं आणि हा डबा आता पातेल्यामध्ये ठेवायचा आहे. आणि साधारणतः 25 मिनटं तर आपल्याला हा ढोकळा शिजण्यासाठी वेळ लागतो. मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा शिजू द्यायचा आहे. हे बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्यावरती स्टँड ठेवलेला आहे. नंतर जाळी ठेवलेली आहे आणि हे झाकण मी असं ठेवलेलं आहे. आणि साधारणतः 25 मिनटं मला ढोकळा शिजण्यासाठी लागलेली आहे. ढोकळा तिकडे शिजतोय तोपर्यंत इकडे फोडणीची तयारी करून घेते. गॅसवरती लहान एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घातलं. तेल छान असं तापल्यानंतर मोहरी टाकली, जिरे टाकलेले आहेत. कढीपत्ता नव्हता त्यामुळे कढीपत्ता टाकला नाही. पाव चमचा त्यामध्ये हिंग घातला आणि मी गॅस बंद केला कारण तेल जास्त तापलेलं आणि ते भांडं होतं थोडंसं हलकं होतं. आणि हिरव्या मिरचीचे काप त्यामध्ये घातले. नंतर मी गॅस चालू केला. फोडणी करून घेतलेली आहे आणि थोडेसे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साखर घालायची. हे बघा अर्धी वाटी पाणी घालते आणि 2 ते 3 चमचे त्यामध्ये साखर घालते. म्हणजे आपल्याला ढोकळ्यासाठी जे मी साखरेचं पाणी लागणार आहे म्हणजे फोडणीचं पाणी ते तयार आहे. कढीपत्ता नक्की घाला. मी कढीपत्ता घातलेला नाही कारण माझ्याकडे कढीपत्ता शिल्लक नव्हताच. छान अशी उकळी येऊ द्यायची आणि इथे गॅस बंद करायचा आहे. इकडे 25 मिनटं झालेली आहेत आणि ढोकळा शिजला आहे का आपण पाहूया. झाकण काढलं. चाकूच्या साहाय्याने चेक करायचं. चाकूला जर कोणतंही मिश्रण चिकटलं नाही की ढोकळा छान असा शिजलेला आहे. इथे गॅस बंद करायचा आहे आणि डबा साईडला थंड होण्यासाठी काढून घ्यायचा आहे. भांड्यातून ढोकळा सेपरेट करत असताना थोडंसं थंड झालेला असावा म्हणजे ढोकळा सहजरित्या निसटतो. आणि गरम आहे तोपर्यंत जर हा ढोकळा जर भांड्यातून साईडला करायचा तुम्ही प्रयत्न केला तर ढोकळा थोडासा तुटण्याची शक्यता असते. थोडंसं थंड होऊ दिलं आणि अशी प्लेट जी आहे ती पालती घातलेली आहे आणि ढोकळा अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. ढोकळा खूप छान असा झालेला. जाळी पण छान पडलेली आहे. मऊसूत असा ढोकळा झालेला आहे. आपण कट करून घेऊया आणि त्यावरती आपल्याला जी फोडणी बनवून घेतलेली त्यामध्ये घालायची आहे. आता फोडणीवरून घालायची होती म्हणून प्लेटमध्ये ढोकळा काढला आणि मी कट करून घेते. मैत्रिणींनो मला सांगा ढोकळा कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने ढोकळा बनवा. ढोकळा फसत नाही, मऊसूत होतोय, जाळीदार होतोय आणि घशामध्ये ठोठरा न बसणारा असा ढोकळा होतोय. प्रमाण अचूक सांगितलेलं आहे. अचूक प्रमाणात या पद्धतीने बनवा. तुम्ही बनवलेला ढोकळाही फसणार नाही. पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला ढोकळा जमेल अशी ही रेसिपी आहे. सोपी आहे, कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि घरामध्ये असणाऱ्या साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे. ढोकळा तर मी कट करून घेतला. वरून थोडंसं मी फोडणीचं जे पाणी होतं ते वरून घातलेलं आहे. मग तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा असंही साखरेचं जे पाणी आहे त्यासोबत खाऊ शकता. वरून थोडीशी फोडणी पसरून घ्यायची. कोथिंबीर वरून आवर्जून घाला. माझ्याकडे कोथिंबीर पण संपलेली त्यामुळे कोथिंबीर नव्हती. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि भाजी आणायचा मी कंटाळा करते. बाहेर जायचा कंटाळा केला की असं घरातलं साहित्य संपलेलं असतं. मैत्रिणींनो ढोकळा बघा किती जाळीदार असा झालेला आहे. छान असा अगदी मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही छान असा झालेला आहे. छान जाळी पडलेली आहे आणि असा जाळीदार ढोकळा तुम्ही नक्की बनवून पहा. थोडासा गरम होता आणि मी तो थोडासा काढायची गडबड करत होते आणि हे बघा छान अशी सुरेख जाळी पडलेली आहे. आज मुलांना सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्या असल्या की मुलांना असं काहीतरी खायला लागतं म्हणून माझं व्हिडिओ बनवायची पण गडबड चालू होती आणि तुम्हाला ते दाखवायची पण गडबड चालू होती. हे बघा छान असा जाळीदार ढोकळा तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा.